जय मित्रांनो, तर आज आपण 13 ते 14 जिल्ह्यांबद्दल माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील म्हणजे आतापर्यंत कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये मुंबई असो, पुणे असो, ठाणे असो, अशा बऱ्याचशा जिल्ह्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर खऱ्या अर्थाने तर आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण बघणार आहे की दुपारी 3:30 वाजता पुणे चालकला 3183 इतके अर्ज गेलेले आहेत। दुपारी 3:30 वाजेपर्यंत आजची गोष्ट आहे। तर पुणे चालकला 3183 इतके अर्ज गेलेले आहेत। नागपूर कारागृहाला 3002 इतके अर्ज गेलेले आहेत। तर हा मुलांचा टोकन नंबर आहे। तर यामध्ये तासामध्ये मिनिटामध्ये सेकंदामध्ये आपल्याला इथं भरपूर प्रमाणात असा फरक आपल्याला आढळून येतो। तर त्यामुळे यामध्ये तासात बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला फरक आढळून येतो। तर लातूर जिल्हा पोलीसला 83 अर्ज आलेले, कारण की जागा पण त्या मानाने भरपूर प्रमाणात कमी आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आज दुपारी 1:40 6411 इतका टोकन नंबर मिळालेला आहे। तर आज दुपारी 1:40 एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला 6411 इतका टोकन नंबर मिळालेला आहे। तर हे म्हणजे जेमतेम बरेचशा मुलं हे वरणगावला म्हणजे गट क्रमांक 20 ला अर्ज करताना आपल्याला दिसत आहे। एसआरपीएफ असो, सोबतच कारागृह असो, बॅट्समॅन पोलीस असो, असेच आतापर्यंत मुलं फॉर्म भरून राहिले। पण जिल्ह्याचे सध्या मुलं जेमतेम मुलं म्हणजे 85-90% मुलं आता अर्ज भरायचे बाकीच आहेत। त्यामुळे तासाला मिनिटाला सेकंदाला आपल्याला यामध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात फरक आपल्याला आढळून येतो। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला 6411 दुपारी 1:40 पर्यंत अर्ज गेलेले आहेत। पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर पोलीस। चंद्रपूर जिल्हा पोलीसला 950 प्लस अर्ज गेलेले आहेत। चंद्रपूर पोलीसला एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला 4315 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। म्हणजे ही कालची अपडेट आहे एसआरपीएफची। एसआरपीएफ 7 4315 प्लस अर्ज गेलेले आहेत। अकोला पण बऱ्याचशा मुलांचं कमेंट आली होती। तर अकोल्यामध्ये 793 प्लस अर्ज गेलेले आहेत अकोला याला। तर आपण नागपूर कारागृहाचे 3002 प्लस मुलांचे अर्ज बघितले। तर एकूण अर्ज तिथं नागपूर कारागृहाला 7610 प्लस अर्ज गेलेले आहेत तिथं नागपूर कारागृहाला। मुंबई जीआरपीला रात्री 10च्या दरम्यानपर्यंत म्हणजे मुंबई जीआरपीला 1568 इतका टोकन नंबर मिळालेला आहे। तर 1568 टोकन नंबर मिळालेला आहे। तर आता सध्या मुलं काय करत आहे, तर मुलं फक्त कारागृह पोलीस असो, आपलं बॅट्समॅन पोलीस असो, एसआरपीएफ पोलीस असो, तर हेच अर्ज आता मुलं भरत आहे सध्या। तर जिल्हा पोलीसचे अर्ज जेमतेम बऱ्याचशा मुलांचे बाकी आहे, म्हणजे 85 ते 90% मुलं आता अर्ज भरायची बाकी आहे। आता क्वचित मुलं फक्त म्हणजे जिल्ह्याचे भरत आहे, पण बऱ्यापैकी मुलांचा कल हा आता सध्या कारागृह पोलीस असो, बॅट्समॅन पोलीस असो, तसेच कारागृह पोलीस, बॅट्समॅन पोलीस असून एसआरपीएफ असे अर्ज सध्या आता मुलं भरत आहे। पण जिल्ह्याचे आतापर्यंत कोणी भरत नाही, कारण की आता आपण सर्वांनी अर्ज भरायलाच पाहिजे, कारण की डेट वाढेलच हे काही कन्फर्म नाही आहे। साईट पण आता सध्या हँगच चालू आहे, पेमेंट लवकर होत नाही। त्यामुळे वेबसाईट ही बऱ्याच प्रमाणात हँग मारत आहे। तर त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज भरायला पाहिजे, कारण की डेट वाढेलच याची काही गॅरंटी नाही। त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज भरायला पाहिजे व पूर्णचा पूर्ण वेळ आपल्या ग्राउंडला अभ्यासाला द्यायला पाहिजे। तर आपण यामध्ये बघितलं की पुणे चालकला 3183 इतके अर्ज आलेले आहेत। नागपूर कारागृहाला मुलांचे 3002 प्लस अर्ज गेलेले आहेत। एसपी लातूरला 83 प्लस अर्ज गेलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आज दुपारी 1:40 पर्यंत 6411 प्लस अर्ज गेलेले आहेत। चंद्रपूर जिल्हा पोलीसला 950 प्लस अर्ज गेलेले आहेत। दौंड गट क्रमांक 7 एसआरपीएफला 4315 प्लस अर्ज गेलेले आहेत। ही दौंडची कालची अपडेट आहे। अकोल्याला 793 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर कारागृहाला एकूण अर्ज जर गेले असतील तर 7610 इतके आज अर्ज झालेले आहेत। तर नागपूर कारागृहाचा असा विषय झालेला आहे की सेकंदाला तासाला आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात कारागृहाचे जे विभाग आहेत त्यापैकी नागपूरलाच जास्त प्रमाणात असे अर्ज जात आहेत। त्यामुळे नागपूरला भरपूर प्रमाणात असे तासात मिनिटात आपल्याला फरक आढळून येतो।
तर मुंबई जीआरपीचा जर आपण विचार केला तर मुंबई जीआरपीला रात्री 10 वाजेपर्यंत 1568 इतके अर्ज गेलेले आहेत. तर मीरा भाईंदर झाला. तर मीरा भाईंदरची आपण माहिती बघितली होती की मीरा भाईंदरला रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान, काल रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान 2030 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत. हा मुलांचा टोकन नंबर आहेत. 2030 प्लस अर्ज गेलेले आहेत. आणि मुंबई शहरचा जर कालचा विचार केला तर रात्री 11 वाजेपर्यंत 19,700 प्लस अर्ज गेलेले आहेत काल 16 तारखेपर्यंत. सोबतच आता अहिल्यानगरला पण जेमतेम कमीच फॉर्म आलेला आहे, म्हणजे 380 फॉर्म आलेला आहे. नागपूर रेल्वेला पण कमीच आले, 180 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला 7,830 अर्ज गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला पण मुंबई कारागृहाच्या कंपॅरिझन मध्ये नागपूर कारागृहाला आपल्याला इथं बऱ्याचशा प्रमाणात असे अर्ज, मुलांचा जास्त कल नागपूर कारागृहालाच आपल्याला दिसतो. तर पिंपरी चिंचवडला 3109 इतके अर्ज गेलेले आहेत. जेमतेम छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला पण जेमतेम 300 अर्ज गेलेले आहेत. सोबतच पुणे जिल्हा, पुणे कारागृहाला इतर कारागृहाच्या कंपॅरिझन मध्ये कमी अर्ज येतात, पुण्याला असो की नाशिक कारागृहाला असो. तर सर्वात जास्त अर्ज आपले याला येत आहे, नागपूर कारागृहाला जास्त अर्ज येतात. तर आता आपण बघितले यामध्ये की पुणे चालकला 3183, नागपूर कारागृहाला 3002 हे मुलांचे अर्ज आहे. लातूर जिल्हा पोलीसला 83 अर्ज, एसआरपीएफ गट क्रमांक 20 तर दौंडला 4315 प्लस अर्ज, अकोल्याला 793 प्लस अर्ज, नागपूर कारागृहाला 7610 प्लस अर्ज, मुंबई जीआरपीला रात्री 10 वाजेच्या दरम्यान 1568 अर्ज. तर अशा प्रकारे आपण बऱ्याचशा म्हणजे 13 ते 14, 15 प्लस जिल्ह्यांच्या आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. तर आणखी माहिती काय मिळते तर मी नक्कीच या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचविल. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे व्हिडिओ तुमच्या पेजला येतील. जय हिंद.